आपण दुधी भोपळ्याची रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी छोटे छोटे 2 दुधी भोपळे घेतले मी आणि त्यांचा अशा प्रकारे मागचा निवडीचा भाग काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण खोबरं किसतो त्याप्रमाणे किसणीवर बारीक किसून घ्यायचे। बारीक किसल्याने सगळे ते बारीक बारीक कण होतात आणि सगळं रस दशमीत चांगल्या प्रकारे उतरतो। दुधी भोपळा किसून झालेला आहे आपला। त्याच्यात आपण चवीप्रमाणे चटणी टाकायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आपण कलर चांगला येण्यासाठी हळद घालायची, धने पावडर चवीसाठी, 1 चमचा जिरं, 2 छोटे छोटे चमचे तीळ, 1 चमचा ओवा, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि दशमी मऊ येण्यासाठी 1 पळी तेल टाकायचं आणि जसं त्याच्यात मिक्स होईल तसं हळूहळू गव्हाचं पीठ कालवायचं। त्या दशमीमध्ये आपण 1 थेंब सुद्धा पाण्याचा घालणार नाही आहे। फक्त दुधी भोपळ्याचा किस आणि तो रस याच्यात जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठात आपण दशमी करणार आहोत। त्याच्यामुळे ते अतिशय पौष्टिक आणि चविष्ट येते। आपण पाणी न घालता गोळा केलेला आहे, आता जरा घट्ट वाटतोय आपल्याला, तसा हा घट्ट गोळा बनवू। अशा प्रकारे त्याला एकत्र हे करून थोडंसं तेल लावून त्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा। गोळा छान मळून झालेला आहे, तो घट्ट गोळा आलेला आहे। तर आपण अशा प्रकारे गोल करून 10-15 मिनिटासाठी एका भांड्यात झाकून द्यायचं। 10-15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण त्या गोळ्याला तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आणि आपल्याला जशा आकाराच्या दशम्या करायच्या तशा आकाराचे गोळे करून घ्यायचे। तुम्ही याच्यापेक्षा छोटेही घेऊ शकतात किंवा मोठेही घेऊ शकतात। मी एवढे गोळे घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपल्या दशम्याचे गोळे तयार झालेले आहेत। आता गोळा घेऊन आपण त्याला पीठ लावून मळायचं। ते 10-15 मिनिटं ते दशम्यांचं पीठ आपण झाकून ठेवल्यामुळे त्याला ते पाणी सुटलेलं आहे आणि तो जरा ओलसर झालेला आहे ते पीठ, म्हणून आपल्याला लाटताना कोरडं गव्हाचं पीठ लावावं लागतं। आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे तेल लावून पाते बनवून अशी हळूहळू दशमी लाटायची, अगदी अलगद हाताने दशमी लाटायची। छान दशमी तयार झालेली आहे आणि तवा गरम झालेला असतो त्याच्यावर दशमी घालायची। आता त्याच्यात तीळ, आपण किसलेलं सगळं साहित्य दिसतंय। दशमीला कोळी कोळी सुटायची आणि मागच्या बाजूने तेल लावायचं। सुंदर कलर आलेला आहे दशमीला आणि सगळं साहित्य टाकल्यामुळे दशमी पौष्टिक आणि चविष्ट असेल। तेल लावून मंद गॅसवर कधी फुल गॅसवर दशमी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची। छान दशमी तयार झालेली आहे आता।